इयत्ता 5वी स्कॉलरशिप मराठी विषय घटक तिसरा चालू आहे आपला। घटक तिसरा चालू आहे, त्याच्यातला 14वं प्रकरण आज आपण बघणार आहोत। निर्देश सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। तर बघा, या प्रकरणामध्ये काय केलेलं असतं, तर आपल्याला वाक्य दिलेली असतात। ताठ बसा सगळेजण। या सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या घटकावर प्रश्न विचारले जातात आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि 3 प्रश्न प्रकार पर्यायी म्हणून देण्यात आलेले आहेत। हां, तर बघा, निर्देश योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे, आणि सर्वोत्कृष्ट विकल्प म्हणजे पर्याय निवडून वाक्य पूर्ण करणे, अशा प्रकारचे प्रश्न या धड्यावर विचारले जाऊ शकतात। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या धड्यावरचे प्रश्न सोडवताना वाक्यांचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे। त्या वाक्यात नेमकं काय सांगितलंय तो आशय समजून घ्यायचा आहे, आणि पर्यायांमधली उत्तरं जवळजवळ जुळणारीच दिलेली असतात, एकसारखीच वाटतात आपल्याला, पण योग्य एकच उत्तर निवडायचं आहे आणि पर्याय रंगवायचा आहे। तर आपण नमुना प्रश्न ह्या धड्यावरचे बघूया। रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा व त्यांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। त्या प्रसंगी नेमका कोणता निर्णय घ्यावा याबाबत माझी टिंबटिंब अवस्था झाली। मग ह्या टिंबटिंबाच्या जागी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे तुम्हाला। निर्गवी अवस्था झाली, निर्णायक अवस्था झाली, दोलायमान अवस्था झाली का निसंदिग्ध अवस्था झाली, ह्या 4 पैकी कोणता पर्याय बरोबर वाटतोय तो त्या ठिकाणी निवडायचा आहे। दोलायमान, दोलायमान म्हणजे इकडचं पण बरोबर वाटतंय, तिकडचं पण बरोबर वाटते, दोन्ही गोष्टी बरोबर वाटणं, त्यावेळेला दोलायमान स्थिती होते, म्हणून पर्याय क्रमांक 3 ला आपण गोल केलेला आहे। आता दुसरा प्रश्न बघा, याच्यातला कसा आहे, आपल्या मनासारखे काम होईपर्यंत करीत राहणे हाच त्याचा टिंबटिंब आहे। खाक्या आहे, डाव आहे, खाशा आहे, गाशा आहे। खाक्या काय आहे, खाक्या आहे। खाक्या हा शब्द त्या रिकाम्या जागेत एकदम करेक्ट बसत आहे। तर बघा, निर्देश सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या धड्यामध्ये तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं, त्या वाक्यांमध्ये जो रिकामी जागा आहे ती रिकामी जागेत दिलेल्या 4 पर्यायांपैकी कोणता शब्द अचूक बसतोय तो शब्द तुम्हाला निवडून वाक्य बरोबर करायचं आहे। आता याच्यामध्ये दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातोय। पान नंबर 87 काढा सगळ्यांनी, नवनीत भाग 1 पान नंबर 87 काढा। आता दुसऱ्या प्रकारचं बघा, याच्यामध्ये काय केलंय, एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्ये म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद। मग ही वाक्य एकमेकांच्या घटनेशी एकमेकांच्या प्रसंगाशी निगडीत असतात। वाक्यांचा कमीत कमी 3 वाक्यांचा परिच्छेद दिला जातो काय काय वेळेला। किती वाक्य असतात, 3, आणि ही 3 यावरचे प्रश्न सोडवताना तुम्हाला ती 3ही वाक्य एकदम व्यवस्थित सरळपणे वाचून घ्यायची आहेत, घाईघाईने कुठलाही पर्याय निवडायचा नाही। तर याच्यावरचा आपण नमुना प्रश्न बघूया। आता ह्याच्यावरचे प्रश्न कसे आहेत, तर बघा, 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आता हा प्रश्न येऊन गेलेला आहे। पुढील 3 वाक्ये सुसंगत होण्यासाठी कोणतरी बोलतंय, प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्दाच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा। मग टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे। मग आता तुम्ही पहिल्या पर्यायाचं उत्तर निवडताना त्याचा संबंध दुसऱ्याशी पण आला पाहिजे, आणि दुसऱ्या पर्यायाचं निवडताना त्याचा संबंध तिसऱ्या वाक्याशी पण आलेला पाहिजे। टिंबटिंब हे आपले राष्ट्रीय प्रतीक आहे। राष्ट्रध्वज, अशोकस्तंभ, राष्ट्रीय मुद्रा, राष्ट्रगीत। मग आपलं राष्ट्रीय प्रतीक कुठलं आहे आता ह्याच्यातलं, राष्ट्रगीत। याची रचना टिंबटिंब म्हणजे पहिल्या वाक्याच्या उत्तराशी दुसरं वाक्य संबंधित आहे बघा, याची रचना टिंबटिंब यांनी केली आहे। मग राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे, रवींद्रनाथ टागोर। याच्यामुळे आपण टिंबटिंबमध्ये जागा होतो अहंकार, आपल्यामध्ये काय जागा होतो, अहंकार, देशाभिमान, स्वातंत्र्य, गर्विष्ठपणा। म्हणजे बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रगीत, रवींद्रनाथ टागोर, देशाभिमान, असे 3 वाक्य सलग तुम्हाला दिली जातात, आणि 3ही वाक्यांची उत्तरं एकमेकांशी संबंधित आहेत।
अशा प्रकारचे पण प्रश्न या धड्यावर विचारले जाऊ शकतात. कधी कधी काय केलं जातं, एकच वाक्य दिलं जातं, कधी कधी 3 वाक्य सलग दिली जातात आणि कधी कधी काय केलं जातं, पान नंबर आता 89 काढा. कधी कधी काय केलं जाते बघा, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुकीचा भाग ओळखणे. म्हणजे काय केलं जातं याच्यामध्ये, लिंग, वचन, काळ यानुसार क्रियापदाच्या रूपात होणारा बदल दिलेला असतो, तो आपण ओळखायचा. त्यावरून त्या वाक्यातील काय करायचा, चुकीचा भाग ओळखायचा आहे. आता उदाहरणार्थ बघूया आपण, ह्याच्यावरचे नमुना प्रश्न बघूया. पुढे दिलेल्या वाक्यातील चुकीचा भाग असलेला पर्याय ओळखा. आई म्हणाली, अगं दीपा, तुझं कुणाशी बिनसलंय का? 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारलाय बघा. मग आई म्हणाली हा अ भाग आहे, अगं दीपा हा ब भाग आहे, तुझं कुणाशी हा क भाग आहे त्या वाक्याचा, आणि बिनसलंय का हा ड भाग आहे. आणि प्रश्न विचारला की या वाक्यातील चुकीचा भाग कोणता आहे तो पर्याय तुम्ही ओळखा. चुकीचा भाग कोणता आहे तो तुम्ही ओळखा. मग आपल्याला पर्याय दिलेत अ, क, ब आणि ड. मग आता कुठला पर्याय चुकीचा वाटतोय, पर्याय क्रमांक 3. मग का ब आपल्याला चुकीचं वाटतंय, कारण अग दीपा हे लिहित असताना गवर टिंब किंवा अनुस्वार हवा होता, पाहिजे होता, तो त्यांनी दिलेला नाहीये, म्हणून ब भागातला शब्द चुकीचा आहे. समजलं का? आता दुसरा प्रश्न घेऊया याच्यातलाच आपण. सामना खूप, पूर्ण, पाऊस क्रिकेटचा पडल्याने अर्धवट राहिला. आणि पर्याय दिलेत पूर्ण, अर्धवट, पाऊस आणि सामना. मग 4 पैकी कुठला पर्याय तुम्हाला चुकीचा वाटतोय, का बरं पूर्ण वाटतंय? पूर्ण हा भाग चुकीचा वाटतोय कारण सामना खूप पाऊस पडल्याने क्रिकेटचा सामना अर्धवट राहिला. हे अर्थपूर्ण वाक्य ह्याच्यामुळे तयार होतं. पण पूर्ण हा शब्द तिथं कुठंच उपयोगी पडत, पूर्ण शब्द बसतोय का त्याच्यात, त्या वाक्यात बसतच नाहीये, त्याच्यामुळं पूर्ण हा शब्द चुकीचा आहे. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न तुम्हाला या धड्यावर विचारले जाऊ शकतात. समजला का तुम्हाला हा धडा? ठीक आहे. आता काय करा, अजून एक प्रकारचे प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात. 92 पान नंबर काढा सगळ्यांनी. 92 बघा. यामध्ये काय केलं जातं, सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे. यामध्ये वाक्यांचं काळजीपूर्वक आधी वाचन करा. सर्वच उत्तरे बरोबर असू शकतात. अशा वेळी जास्तीत जास्त जो चांगला पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा असतो. कोण बोलतंय रे खाली? काय म्हणतोय प्रणव? काय होते बाळा? काय म्हणतोय विराट? प्रणव एकटाच बोलतोयस का? एकटाच बडबड करतोय का? लक्ष द्यायचं नाही का तुला? नमुना प्रश्न घेऊया आपण ह्याच्यातले की जास्तीत जास्त जवळचा चांगला पर्याय कसा निवडायचा. प्रश्न वाचते मी. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न आहे 2020च्या प्रश्नपत्रिकेत आलेला. माझे घर, शाळा अगदी जवळ आहे. आणि पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. शाळेकडे, शाळेत, शाळेच्या, शाळेतील. मग इथं आपल्याला काय, कुठला शब्द चुकीचा वाटतोय? घर, शाळा, माझे, जवळ, शाळेकडे. मग शाळाच्या जागी काय पाहिजे होतं तुम्हाला? माझे घर शाळेच्या अगदी जवळ आहे. मग शाळेच्या नाहीये तिथं, तर काय दिलंय? शाळा. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे शाळाच्या ऐवजी काय पाहिजे? शाळेच्या. आता दुसरा प्रश्न घ्या. वादविवाद स्पर्धेत रामाने गोविंदावर टिंबटिंब केली. कंडी, रडी, वडी, कडी. कुठला शब्द बसतोय? बघा, वाक्याचा योग्य अर्थ कंडी, रडी, वडी या अर्थाने मिळत नाही, या पर्यायांमुळे मिळत नाही, म्हणून 4 हे उत्तर. कडी केली.
रामाने गोविंदावर कडी केली. आता तुम्ही नाही का एकमेकांवर भेंड्या म्हणता बघा, मी माझी तुझ्यावर भेंडी चढली, शब्दांच्या भेंड्या खेळताना, गाण्यांच्या भेंड्या खेळताना. तसं ही रामाने गोविंदावर काय केली? कडी केली. तसं त्या अर्थाने तो शब्द तिथं बसतोय, म्हणून कडी हा पर्याय बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा धडा आहे. यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा 2-2 प्रश्नांचा आपण सराव घेतला आहे आणि सरावासाठी इथं काही प्रश्न दिलेत ते तुम्ही सोडवून आणायचेत. सोडवत असताना जर काही अडचणी आल्या तर तुम्ही मला वर्गात येऊन विचारायच्या आहेत. समजले का इथपर्यंत? ठीक आहे.